7 तारखेला गणेश चतुर्थी असून या दिवशी गणरायाचं सुखद आगमन होत आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा व्हावा यासाठी पोलीस आयुक्तालयातर्फे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. आयुक्त संदीप कर्णिक, सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष समीर शेटे, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत, महापालिका उपायुक्त मयूर पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली. या प्रसंगी सार्वजनिक मंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या समस्या आणि मागण्या मांडल्या. महावितरणने परवानगी प्रक्रिया सुलभ करावी, अतिक्रमणे तातडीने काढावीत, गणेश मंडळांना घरगुती विजेचे दर लावावेत, 2 दिवस मिरवणूक सुरू ठेवावी, नाशिक शहरातील खड्डे बुजवावेत, बंदोबस्तासाठी होमगार्डची संख्या वाढवावी, मौल्यवान गणपती असलेल्या मंडळांना सशस्त्र पोलीस बंदोबस्त पुरवावा, गणेश विसर्जन करणाऱ्यांच्या मूर्ती संकलनासाठी व्यवस्था करावी अशी मागणी मंडळांनी केली. एवढा वेळ फार वेळ लागतो, तर वेळ हा वाढून द्या. लागलं तर मोठे मंडळ आहे, मोठे मंडळ शेवट टाका. आम्ही 7 नंबर सोडून सर्व पाठीमागे जातो आणि लहान मंडळांना पुढे संधी देतो. पण वेळ वाढून दिली तर पुढेपर्यंत असला तर, आणि चित्ररथ पण असे करू आम्ही, लाइटिंग मीटिंग प्रेक्षणीय, की लोक येतील आणि त्यांना पाहत बसतील. मागच्या काळामध्ये सरदार चौक मित्रमंडळ हे सर्वात शेवटचं मंडळ राहायचं आणि चित्ररथ पाहण्याजोगा राहायचं. लोक थांबायचे आणि बघत बसायचे. वेळ वाढून दिला तर हे प्रश्न माझ्या मते मिटतील आणि कोणाचाही वाद राहणार नाही. बाकी सहकार्य तुम्ही म्हणाल तसं, दोन गणपतीपाशी रखवालदार पाहिजे, 2 सोडून आम्ही 4, काय अडचण नाही. बिना पत्ते खेळतात ते पण, म्हणजे तिथे कुठेही काही करणार नाही, गडबड करणार नाही. मात्र तुम्ही जे काही अटी ज्या टाकल्या त्या अटी टाका, कारवाई पुढे होणार नाही. तेव्हा वर्गणीसाठी कुणीही जबरदस्त करू नये, मिरवणूक लवकर सुरू करून वेळेत संपवावी, वाद्य आणि वाजंत्री यांची संख्या मर्यादित असावी, सोशल मीडियावर अफवा पसरवू नयेत, आक्षेपार्ह मजकूर टाकू नये, मंडळांनी CCTV बसवावेत अशा सूचना पोलिसांनी केल्या. 190 सार्वजनिक मोठे गणपती आहेत आणि 1.25 लाख घरगुती तसेच सोसायटीजमध्ये साजरा करणारे गणेशोत्सव मंडळं तसेच घरगुती गणपती आहेत. या पार्श्वभूमीवर आणि येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपण आज पोलीस आयुक्तालयामध्ये सर्व अधिकाऱ्यांच्या इंटरनल मीटिंग्स तसेच सर्व जे गणपती मंडळं आहेत, त्याचबरोबर जे सर्व विभाग आहेत, कॉर्पोरेशन असेल, MSCB असेल, PWD असेल, यांची एक संयुक्त मीटिंग घेतलेली आहे. मंडळांचे काय म्हणणे आहे, म्हणजे त्यांना परवाना मिळण्यामध्ये काही अडचण आहे का, इथपासून ते ज्या ठिकाणी स्टेजेस लावणार आहेत त्या ठिकाणी पोलीस विभागाची तसेच इतर विभागांचा त्यांचं काही कॉर्डिनेशन मध्ये काही राहून गेलेलं आहे का, ह्या सर्वाबाबत आम्ही चर्चा केली. आणि ह्या चर्चेनुसार म्हणजे सर्व विभागाचे अधिकारी तसेच गणपती मंडळांचे जे काही पदाधिकारी आहेत, तसेच आमचे गणपती मंडळांची जी संस्था आहे त्यांचे अध्यक्ष आणि सर्व आमचे पोलीस अधिकारी, सर्व पोलीस स्टेशनचे इन्चार्ज, सर्व DCPs अशी ही मीटिंग पोलीस हेडक्वार्टरमध्ये आज आम्ही घेतली. सर, काय सूचना करण्यात आल्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गणेश मंडळांना? सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गणेश मंडळांना ज्या सूचना करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्या कुठल्याही प्रकारचा घातपात होऊ नये या संदर्भात अलर्टनेस बाळगणे. जसे पोलीस अलर्ट आहेत तसेच गणपती मंडळाचे कार्यकर्ते याच्यासाठी अलर्ट असणे गरजेचं आहे. तर ते अलर्ट बाबत आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. त्याचबरोबर गणेशोत्सवामध्ये महिला, लहान मुलं व फॅमिलीज मोठ्या प्रमाणावर फिरतात. कुठल्याही महिला रिलेटेड छेडछाड किंवा इतर कुठलीही घटना घडू नये, कुठला क्राईम घडू नये यासाठी अलर्ट राहण्यासंदर्भात जसे नाशिक पोलिसला आम्ही अलर्ट केलेलं आहे, तसेच आम्ही मंडळं व सर्व कार्यकर्ते व सर्व भक्तांना अलर्ट करण्यासंदर्भात आम्ही सूचना केलेल्या आहेत. सर, आपण CCTV आणि स्वयंसेवकांबाबत देखील सूचना केल्या आहेत मंडळांना, काय नक्की सांगण्यात आलं? CCTV जी आहेत, जी मोठी मंडळं आहेत त्या मोठ्या मंडळांना व्हॉलेंटियर्स आणि CCTV असणं खूप गरजेचं आहे. आणि CCTVमध्ये फक्त मंडळावर फोकस नाही तर बाहेरचा येणं जाणारा रस्ता आणि जे येणं जाणारे भाविक आहेत तर त्यांची सुरक्षा याच्यासाठी CCTVs, त्याचबरोबर सर्व जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यामध्ये दिवस रात्र जे मोठी मंडळ आहेत त्या ठिकाणी व्हॉलेंटियर्स असणार आहेत आणि कुठल्याही प्रकारे कुठलाही मंडळ किंवा मूर्ती अनअटेंडेड राहणार नाही याकडे
आम्ही गणपती मंडळांचं लक्ष वेधलेलं आहे आणि त्यांनी त्यामध्ये योग्य खबरदारी घेण्याबाबत आम्हाला आश्वस्त केलं आहे. याप्रसंगी माजी महापौर विनायक पांडे, गजानन शेलार, समीर शेटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. गुड्डू शेख, दिशानुज, नाशिक.